महाराष्ट्राला लवकरच नवा मुख्यमंत्री मिळणार. दिल्लीत बैठका सुरू आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा आता वेगात आहेत आणि आता मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत एक नवीन नाव अचानक पुढे आलंय. एकनाथ शिंदे आणि विनोद तावडे यांच्यानंतर आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं नाव चर्चेत आहे. इतकंच नाही तर देवेंद्र फडणवीस केंद्रात गेल्यास त्यांच्या जागेसाठी बावनकुळे यांचंच नाव पुढे येऊ शकतं, अशी ही राजकीय चर्चा आता रंगली आहे. पण या चर्चेत किती तथ्य आहे आणि पडद्यामागे नेमकं काय सुरू आहे, चला समजून घेऊया. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांनी वेग घेतला आहे. दिल्लीतील बैठका, केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा आणि राज्यातील बदलती राजकीय समीकरणं यामुळे अनेक तर्कवितर्क समोर येत आहेत. मुख्यमंत्री पदासाठी आतापर्यंत एकनाथ शिंदे आणि विनोद तावडे यांच्या नावाची चर्चा होती. मात्र आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे नावही चर्चेच्या केंद्रस्थानी आलंय. या चर्चेचं मुख्य कारण म्हणजे केंद्रात होणाऱ्या संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारांच्या चर्चा. काही राजकीय विश्लेषकांच्या मते जर देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात महत्त्वाची जबाबदारी मिळाली तर महाराष्ट्रात नवीन नेतृत्वाची गरज निर्माण होऊ शकते. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाहीये. याच काळात राज्यातील काही राजकीय घडामोडींनीही या चर्चेला आणखी बळ दिलंय. भाजप आणि शरद पवार गटातील संभाव्य संवाद, काही नेत्यांच्या भेटी आणि बदलती राजकीय समीकरणं यामुळे आगामी काळात मोठे निर्णय होऊ शकतात असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेलं विधान हे विशेष चर्चेत आलंय. त्यांनी दावा केलाय की जर देवेंद्र फडणवीस केंद्रात गेले तर त्यांच्या जागी मुख्यमंत्री पदासाठी चंद्रशेखर बावनकुळे हे मजबूत पर्याय ठरू शकतात. त्यांच्या मते बावनकुळे हे संघटना आणि प्रशासन या दोन्ही पातळ्यांवर सक्षम नेतृत्व देऊ शकतात. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या राजकीय प्रवासाकडे पाहिलं तर ही चर्चा का होते हेही लक्षात येतं. नागपूरच्या कामठी मतदारसंघातून त्यांनी अनेक वेळा विजय मिळवला. फडणवीस सरकारमध्ये ऊर्जा मंत्री म्हणून काम केलं. 2019 मध्ये पराभव झाल्यानंतरही त्यांच्यावर विश्वास ठेवत भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर ते पुन्हा निवडून आले आणि महसूल मंत्री बनले. त्यामुळे पक्ष संघटना आणि केंद्रीय नेतृत्वाशी त्यांचे चांगले संबंध असल्याचं मानलं जातं. तरीही मुख्यमंत्री पदाची शर्यत केवळ बावनकुळे यांच्यापुरती मर्यादित नाही. एकनाथ शिंदे, विनोद तावडे आणि इतर काही वरिष्ठ नेत्यांची नावही चर्चेत आहेत. भाजपमध्ये अशा निर्णयावर अंतिम शब्द केंद्रीय नेतृत्वाचाच असतो. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या सर्व चर्चा या राजकीय अंदाज आणि विश्लेषणाच्या स्वरूपातील आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे हालचाली सुरू असल्याचं चित्र दिसत असलं तरी मुख्यमंत्री बदलाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाहीये. त्यामुळे अफवा आणि वास्तव यातील फरक समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. आता प्रश्न आहे तुमच्यासाठी, जर देवेंद्र फडणवीस केंद्रात गेले तर महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असावा? एकनाथ शिंदे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे की आणखी एखादं नवीन नाव? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सखोल राजकीय विश्लेषणासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.